जर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार असेल तर हे शिवलिंग आपल्याला बाहेर काढता येते अशी श्रद्धा आहे. पण मी काहीतरी वेगळाच अनुभव घेतला. तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज मोरे. मी ही रील खूप दिवसांपूर्वी पाहिली होती. तेव्हाच ठरवलं होतं इथे जाऊन पाहायचं नेमकी विषय काय आहे. आणि योगायोगाने मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही इगतपुरीला गेलो. तिथून सकाळी टाकेत तीर्थक्षेत्राला गेलो. हे मंदिर घोटीजवळ टाकेत गावात आहे. हे मंदिर जटायूचं आहे असं म्हणतात. रामायणात जेव्हा रावणाने जटायूचे पंख कापले तेव्हा तो इथे पडला आणि श्रीरामाने बाण मारला तर इथे पाण्याचा कुंड तयार झाला. जटायूने हे पाणी पिले व त्याने प्राण सोडले. तर इथे एक असं इच्छापूर्ती शिवलिंग आहे. तिथून जो ते शिवलिंग बाहेर काढतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी लोकांची भावना आहे. पण मी काहीतरी वेगळाच अनुभव घेतला जो की तुम्हाला लवकर सांगेल. खूप लोक शिवलिंग काढण्याचा प्रयत्न करत होते. मी म्हणलं आपण ट्राय करायला काय हरकत आहे. माझ्या काही मित्रांनी देखील प्रयत्न केला होता पण ते अपयशी ठरले. मग मी म्हणलं चला आता माझी बारी. मनात एकही इच्छा न ठेवता मी हे शिवलिंग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले आणि ते शिवलिंग मी शेजारची असलेल्या कुंडामध्ये त्याला अभिषेक घातला. नंतर माझ्या 1-2 मित्रांनी देखील हे शिवलिंग बाहेर काढले. तर असं दिसून आलं की ज्यांची हाईट जास्त आहे त्यांना हे शिवलिंग सहज निघते. जसं की माझा हा मित्र, याने न झोपता फक्त वाकूनच याने शिवलिंग बाहेर काढले. मग मी ठरवलं परत एकदा शिवलिंग काढून पाहू निघतं का नाही ते. मी दुसऱ्या प्रयत्नात देखील हे शिवलिंग बाहेर काढले. तेव्हा मला प्रचिती झाली की शिवलिंग काढल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात की नाही माहीत नाही, पण आपण जसा शिवलिंग काढण्यासाठी प्रयत्न केला, मेहनत घेतली, स्ट्रॅटेजी वापरली, हार न मानता शिवलिंग बाहेर काढला, आपण तसंच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आणि हे मी या ठिकाणी शिकलो. हे जरुरी नाही की मला जो अनुभव आला तो प्रत्येकालाच येईल, पण मला हा अनुभव भारी वाटला आणि तुम्हाला देखील हे अनुभवायचे असेल तर या तीर्थक्षेत्राला जरूर भेट द्या. चला भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.